आज बनवणार आहे अहोंच्या आवडीचं काहीतरी खास, पण त्याआधी मात्र हवा चहा. कारण चहा लवकरच बंद करायचा असा विचार मनात सुरू आहे, पण हा विचार सत्यात कधी उतरेल हे सांगता येत नाही. चला, चहाच्या एका कपाने एनर्जी तर दिली, आता वळूयात आजच्या रेसिपीकडे. सध्या बाजारात मस्त कोथिंबीर मिळते आणि नेहमीच कोथिंबीरीच्या वड्या करण्यापेक्षा ही वेगळी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो, इथे मी कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे, तिला बारीक अशी कट करून घ्यायची. आणि तुमच्यापैकी बरेच जणांना मला या सुरीची लिंक विचारत आहेत, तर इथे किंवा इथे मी हे प्रॉडक्ट टॅग करेल. आणि तुम्ही जर इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ बघत असाल तर मला खाली लिंक असं टाईप करा, मी तुमच्या DM मध्ये याची लिंक पाठवून देते. तर मस्त अशी कोथिंबीरना मी बारीक कट करून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल गरम करायचे, मोहरीची फोडणी करायची, थोडंसं हिंग घालायचं आणि यामध्ये थोडासा ठेचलेला लसूण घालायचा. आता हा जो लसूण आहे तो चांगला ठेचून घ्यायचा. त्यानंतर तो लालसर झाला की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, वरनं हळद घालायची, लाल मिरची पावडर घालायची आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये धने पावडरसुद्धा घालायची, मी घालायची विसरलेली आहे, तुम्ही विसरू नका. त्यानंतर मीठ घालायचं, मिठामुळे याला पाणी सुटणार. मग यामध्ये बसेल एवढंच बेसन पीठ घालायचे, हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. यामध्ये थोडंसं तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता आणि याला झाकण ठेवून 1-2 ते 5 मिनटं चांगली वाफ येऊ द्यायची आणि छान असं हे शिजू द्यायचं आहे आपल्याला. तर मस्त असं कोथिंबीरीचं पिठलं तयार झालेलं आहे आणि याबरोबर भन्नाट चवीची मस्त अशी कढी बनवली आज जेवणामध्ये. भेटूयात पुढच्या व्हिडिओत.